आजकाल एंडोस्कोपीच्या पद्धती खूप बदलल्या आहेत आणि आजच्या काळात आम्ही एंडोस्कोपी पूर्ण पेनलेस, पेशंटला काहीच जाणवत नाही. त्याला एक इंजेक्शन देऊन झोपवलं जातं आणि त्याच्यानंतर एंडोस्कोपी केली जाते आणि उठल्यावर त्याला काही कळत नाही की एंडोस्कोपी झाली. तर ह्या प्रकारची पेनलेस प्रोसिजर आजच्या काळात पॉसिबल आहे. कोणाचा अनुभव असेल 10 वर्षापूर्वी त्यांनी पेनफुल एंडोस्कोपी झाली असेल, तर आता तो बिलकुल असं होत नाही. तर ॲनेस्थेशियामध्ये आम्ही बरोबर करून त्यांना सिडेट करतो. याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन रेट खूपच कमी आहे आणि हा नगण्य म्हणजे खूप लाखांमध्ये एका माणसाला काहीतरी कॉम्प्लिकेशन होऊ शकतं आणि तेही खूप छोटं कॉम्प्लिकेशन जे आम्हाला एंडोस्कोपीच्याच दौरान हँडल करता येतं. त्यामुळे एंडोस्कोपी खूप सेफ प्रोसिजर आहे. एंडोस्कोपीचा स्टे टाईम म्हणजे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये त्याच दिवशी तुम्ही सकाळी याल, तुम्हाला सकाळी एंडोस्कोपी होऊन जाईल आणि त्याच्यानंतर 2 तासांनी तुम्ही घरीही जाऊ शकता. इतकी सोपी प्रोसिजर आहे. पोटाचे आजार जे 3 महिन्यापेक्षा जास्त आहेत, त्यांचं डायग्नोसिस होत नाहीये किंवा पोटामध्ये असलेले अल्सर्स, त्याच्या ट्रीटमेंटमध्ये होणारे फायदे, काही गॉल ब्लॅडर, पॅनक्रियाज आणि लिव्हरच्या डिसीजमध्येही एंडोस्कोपी होऊ शकते. तर हे आतापर्यंतचे एंडोस्कोपीचे फायदे आहेत. पण आता भविष्यातले अर्ली कॅन्सर डिटेक्शन, कॅन्सरची ट्रीटमेंट आणि त्याचं रिमूव्हल हे एंडोस्कोपीने पॉसिबल आहे.